नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांच्यासाठी देखील आजची महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे हप्ते आले नाही आहेत, त्यांना पुढील हप्ते मिळवण्याची संधी झालेली आहे। तर या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पहिली महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून, जुलै आणि ऑगस्ट मागील 3 महिन्यापासून काही 26 लाख ज्या बहिणी आहेत तर यांना अपात्र करण्यात आलं। त्यांचे कागदपत्र पडताळणी झाली, अंगणवाडी ताईंना ह्या लाडक्या बहिणी भेटत आहेत। तुमचा अर्ज पात्र झालेला आहे तरी देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि लक्षात घ्या, लगेचच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी देखील पोर्टलवरती ई-केवायसी करायची आहे। जर ई-केवायसी करतेवेळी तुमचं नाव या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नाही, अशा प्रकारची जर नोटीस तुमच्या ज्यावेळी आधार कार्ड टाकायला आणि ज्यावेळी OTP व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी येईल तर तुमचा अर्ज अपात्र ठरलेला आहे, म्हणजेच तुम्हाला पुढील लाभ बंद झालेला आहे आणि तुम्हाला पुढचा लाभ मिळणार नाही असा अर्थ होतो। त्यामुळे लगेचच तुम्हाला ई-केवायसीची प्रोसेस करून पाहायचे आहे आणि ज्याच्यामध्ये ई-केवायसी करतेवेळी तुमचं आधार OTP झालं, त्यानंतर तुमचे पती किंवा तुमचे वडील यांचा आधार टाकून झालं आणि त्यानंतर डिक्लेरेशन तुम्ही अंडरटेकिंग देऊन संपूर्ण माहिती भरून जर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे, ई-केवायसी झालेली आहे असा जर मेसेज आला तर तुमची ई-केवायसी झालेली आहे आणि याबरोबर पुढील महिन्याचे हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत। मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की मागील हप्ते देखील दिले जाणार आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना जून, जुलै हप्ता आला नाही आहे, ऑगस्टचा हप्ता आला नाही आहे, त्यांनी ई-केवायसीसाठी सामोरं जायचं आहे। ई-केवायसी केल्याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येणार नाही म्हणजे नाही। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांना देखील ई-केवायसी करायची आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर पुढील हप्ते तुमचे बंद होणार आहेत। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। तर आता प्रश्न आला की सप्टेंबर महिन्याचा आता शेवटचा आठवडा बाकी आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली आहे किंवा हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, सध्या तरी ई-केवायसीची प्रोसेस सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी अजून तरी घोषणा केली नाही आहे। साधारणतः शेवटच्याच 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR सर्वप्रथम येईल आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येण्याचे चिन्ह दिसत आहेत। पण लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणी म्हणजेच ई-केवायसी करतील अशाच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे ई-केवायसीसाठी। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। जर तुम्हाला ई-केवायसी करताना अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या कळवा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत आपणामार्फत तुम्हाला दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।